बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। राष्ट्रीय बंजारा सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री जयकुमारजी राठोड यांची नियुक्ती। याबाबत सविस्तर असे की राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी शुक्रवार दिनांक 13/12/2024 रोजी बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी जाऊन आई जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज बापू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याचप्रमाणे धर्मगुरू महंत कबीरदासजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन नवनियुक्त संघटनेच्या कार्याला सुरुवात केली। तसेच धर्मगुरू कबीरदासजी महाराज आणि राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांच्या शुभ हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या प्रसंगी जगद्गुरू बालब्रह्मचारी तपस्वी डॉक्टर रामराव महाराज बापू यांचे सेवक व शिष्य प्रकाश महाराज, मराठवाडा उपाध्यक्ष संदीप राठोड, महिला प्रदेश उपाध्यक्ष शिलाताई जाधव, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष विलास राठोड, वाशिम जिल्हाध्यक्ष संगीताताई चव्हाण, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष अवचित जाधव, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ राठोड आणि मोठ्या प्रमाणावर बंजारा बांधव उपस्थित होते। APN न्यूज साठी अर्जुन पवार, नूसावत, पोहरादेवी। सर्वांना नमस्कार, जय सेवालाल। मी राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार राठोड। मी महाराष्ट्रामध्ये 17 ते 18 वर्षापासून एक समाजसेवक म्हणून काम करतोय आणि अनेक संघटनेमध्ये काम केलं। त्या संघटनेमध्ये काम करण्याचं कारण असं होतं, कारण ज्या संघटनेमध्ये काम केलं तसे माझे खासदार हरिभाऊ राठोड असतील, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल म्हणून त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं। खरं जिल्हाध्यक्षपासून सुरुवात केली, प्रदेशाध्यक्षपर्यंत काम केलं। प्रदेशाध्यक्षाचा 3 वर्ष मी त्यांचं महाराष्ट्राची धुरा मी सांभाळली। त्याच्यानंतर राष्ट्रीय बंजारा परिषद जे धर्मनेता किसन राठोड यांची संघटना आहे त्या संघटनेमध्ये 14 ते 15 महिने मी काम केलेलं आहे। यांच्या माध्यमातून खरं म्हणजे मी संघटनेत काम करण्याचं कारण एक समाजसेवा म्हणून संघटनेच्या माध्यमातून एक समाजसेवा म्हणून काम केलेलं आहे। आणि आज पण जी माझी संघटना आज महाराष्ट्रभर उभी राहिलेली आहे, राष्ट्रीय बंजारा सेना, या संघटनेमध्ये आज खरोखरच मला असं वाटते की जे माझे कार्यकर्ते ते त्यांना मी जे तळमळ करून जे काम केलेलं आहे, मनापासून जे काम केलं, त्यांना कुठेतरी वाटलं हा निस्वार्थ काम करणारा व्यक्ती आहे, म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर माझी संघटना उभी राहिली। मला धन्यवाद द्यायला पाहिजे जे कार्यकर्त्यांनी मला साथ दिली अशा वेळेस की ज्या वेळेस मला ज्या संघटनेमध्ये मी परिचारक म्हणून काम करत होतो आणि वेळेवर त्यांनी मला सांगितलं तुमची बढती करणार आहे, मी तुम्हाला तुमचे वरच्या पोस्टवर तुम्हाला घेत आहोत। पण मी एक समाजसेवक म्हणून काम करणारा व्यक्ती, मी प्रमोशन करून काय करणार? जर माझ्या समाजाची जर सेवा करून जर वरच्या पोस्टवर जर मला सेवा करता येत नाही तर मला त्या पदाचा काय उपयोग? म्हणून मी आज माझी संघटना येत्या 4 दिवसापासून पोहरादेवी जे आपलं बंजारा समाजाची काशी आहे या ठिकाणी जाऊन आई जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मी तिथून माझे संघटनेचे धर्मगुरू कबीरदास महाराज यांच्या हस्ते अनावरण केलं, उद्घाटन करून मी माझ्या संघटनेची सुरुवात केलेली आहे। मला विश्वास आहे मी बंजारा समाज हा खरंच इमानदार समाज आणि होतकरू समाज आहे, पण या समाजामध्ये जे लोक जे मोठे मोठे नेते होऊन गेले समाजासाठी काही करत नाही, फक्त समाजामध्ये समाजाच्या नावावर पैसे कमवणं, पद घेणं अशा लोकांची मी बघितलेलं आहे, जोडून बघितलेलं आहे। पण मी तळमळीने सांगतो, मला समाजामध्ये जे मी जे काम करतो हे पदासाठी आणि पैशासाठी नाही करत, मी एक प्रामाणिक समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून या समाजाची मला सेवा करायची आहे। मला बंजारा समाजाचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांती प्रणेते नाईक साहेबांचे विचार घेऊन मी या समाजामध्ये काम करत आहे। ज्या नाईक साहेबांनी
11.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाची सेवा केली. समाजाचीच नव्हे तर सर महाराष्ट्राची त्यांनी कामं केली आणि हरित क्रांती घडवून आणली. त्या नाईक साहेबांचे विचार मला कुठेतरी त्यांचे विचार आवडले म्हणून मी या समाजाची सेवा करत आहे. आतापर्यंत 16-17 वर्षापासून कोणाची कशाच्या याच्यात बळी न पडता मी निस्वार्थ काम करून आणि पुढं पण मला निस्वार्थ काम करायचे आहे. मला माझ्या संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, आपण ज्या संघटनेमध्ये काम करतो खरं म्हणजे ही संघटना एक आपली बहीण आहे किंवा आई आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे. त्या संघटनेमध्ये अनेक अडचणी येतात, पण तुमच्या ज्यावेळेस अडचणी येईल मी त्या तुमच्या अडचणीमध्ये मी नक्कीच उभा राहील, नक्की तुम्हाला साथ देईन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि माझ्या समाज बांधवांना सांगू इच्छितो, मी ग्वाही देतो राष्ट्रीय बंजारा सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी समाजाच्या सुखदुःखात नक्कीच त्या ठिकाणी उभा राहील आणि सेवा करण्याचं नक्कीच मी समाजाची सेवा करेल असं मी ग्वाही देतो आणि इथं थांबतो. जय शिवराय. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.